मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला सुपर 8 ची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम्स जकातवाडी क्रिकेट क्लब जकातवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये दोन अर्ज करताना पाहायला मिळेल टीम अर्थातच साळी क्रिकेट क्लब साळी यांच्यातील होत्या पहिले मॅचला सुरुवात. अर्थातच सुपर 8 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल. असं म्हणतात थकतील पाय दुखतील हात तू म्हणे फक्त कष्ट ठेव, अरे विखून ते गुंटा होतील शेठ तू फक्त 7-12 घट्ट ठेव. या मॅचच्या दरम्यान कोणती टीम आपल्या नावाचा 7-12 घट्ट ठेवणार सांगून देणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सुपर 8 ची लढाई आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्लेचा इशारा. सुपर 8 च्या लढाईला होत्या सुरुवात. जुडलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षक राजांचा आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातोय साळी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 9 च्या सुपर 8 च्या लढतीकडे पहिला चेंडू घेऊन अतुल मोरे. पहिला चेंडू जागा बनवली गेली आणि वाट लावली गेली. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय तो म्हणजे चौकार. आणि सूरज ही जोडी जकातवाडी टीमच्या माध्यमातून अतुल मोरे पहिला चेंडू वरती केला आक्रमण. पुढचा चेंडू देखील त्या दिशेने जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न झालाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार. मध्ये आपल्याला पाहायला मिळते सूरज बॅक टू डग आउट. काय मॅच आहे की काय चालू आपली. परंतु हरीश भाऊ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटसाठी उतरले परंतु लक्ष सर्व संपूर्ण आयोजकांकडे आहे. कारण की धडपड करणारा व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा भरवायची आहे. स्पर्धेची चर्चा झाली गेली. टीमला पार्टिसिपेट करणं स्पॉन्सर्स गोळा करणं सर्व काही यांच्या माध्यमातून करण्यात आली. इथे पाहतो आपण डोक्यावर मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. इथे टाळ्या टाळ्या टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. साई टीमच्या माध्यमातून शिट्ट्यांचा वर्षाव केला जातोय. या टीमच्या माध्यमातून धावसंख्या एकने वाढली जाते. धावसंख्या 12च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 धाबा चालू असलेला सामना. ही मॅच हाय व्होल्टेज होणार यातील मात्र शंका नाहीये. अतुल मोरे कसलेल्या गोलंदाजावरती जरूर आक्रमण पाहायला मिळालं. इथे पाहत आपण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक बॉडी समान डिस्कॅव डिस्कॅव. आलाय षटकार ठोकणीचे.
अर्थातच पाहतो सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या पोहोचली तब्बल एक बाद 18च्या घरामध्ये. म्हणजे आदर्श आणि त्याच्यासमोर आलेला खेळाडू आपल्याला सूरज पाहायला मिळाला. तो आदर्शने स्वतःने घेतली जबाबदारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन गडी बारीक इंजिन बारीक ॲव्हरेज मोकाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जकातवाडी टीमचा येणार भविष्य अपकमिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरती विश्वास दाखवला गोंदाजी मार्कवर या टीमचा तारणहार, या टीमचा षटकार किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मिस्टर अजय सावंत. अजय सावंतचा पहिला चेंडू मागच्या दिशेने भिरकवलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक धावतोय परंतु ते चेंडू ऐकणारे नाही, थांबणारे नाही. आलाय तो म्हणजे चौकार. हे संगीत आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचे स्फूर्तीस्थान अर्थातच श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं गुणगान गाणारं संगीत आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जोरकस आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. जमिनीला गुदगुल्या करत ट्रॅव्हल होत असताना पाहतो आपण इथे चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार फक्त मी ते एकच धाव. एका धावेने धावसंख्या 20-20च्या घरामध्ये जाताना आपल्याला 23च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. अजय सावंत यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. त्याच्यानंतरचा चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळते. हाही चेंडू अगदी वेगावरती जणू काही स्वार झाला. वेग सम्राट जणू काही उतरला की काय असंच म्हणावं लागेल या मॅचच्या दरम्यान. आणि ते पाहतोय आपण कुठेतरी चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळत आहे. आज साईड टीमचे पाठीराखे भरपूर साऱ्या गर्दीने आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतो आपण पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला सेफ फटका. इथे कोणताही क्षेत्ररक्षण नाही. अगदी पाहतो आपण जगांना मानवांना देणारा फटकाला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्शच्या बॅट मधून मोठा पहार आलाय चौकार. काय बॅटिंग केली आदर्श. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्याने सांगितले गेले विशाल भोसले माझा आयकॉन आहे. विशाल भोसले दादाने शिकवले क्रिकेटची आई आम्ही देखील गिरवतो. आणि तोच म्हणतोय गुरु गुरु होताय चेला चेला होताय. इथे पाहतो आपण संधी क्रिएट झाले. डाऊन दी बॉल आपल्याला अजय सावंत केली चुकी. आदर्श 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 आदर्शांना मिळालेले जीवन जाण आपल्याला पाहायला मिळते. शेपका गेला झोपला गेला. झोप्या शॉट आपल्याला पाहायला मिळतो मॅचच्या दरम्यान. षटक क्रमांक 2चा खेळ होते समाप्त. 2 षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या जाऊन 32च्या घरामध्ये. O2 कॉम्बॉक्स. हॅलो. आज या ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले सन्माननीय रामदास शेवाळे, शिवसेना पनवेल शिंदेगड जिल्हा प्रमुख तसेच नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ सायळी यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच पाहतो आपण मान्यवरांचं शुभ आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहून येते घरात तोची दिवाळी दसरा. आज क्रिकेटचा दसरा सायळी गावाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काही तिन्ही सण एकत्र साजरे केले जातात की काय असंच म्हणावं असं लागेल. कारण की मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रापासून अगदी मान्यवरांची रेलचल आपल्याला पाहायला मिळते. हे प्रेम आहे सायळी गावावरचं आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं करत आहोत आपण हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जातो मॅचच्या दिशेने. इनॅट नंबर 3 वरती आलेली गाडी आपल्याला पाहायला मिळते साईड टीमच्या माध्यमातून. अर्थातच विकी कोकरे आपल्याला पाहायला मिळेल. विकी कोकरेचा फुल टॉस चेंडू त्याच्यावरती कडक आक्रमण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय तो म्हणजे चौकार. ठोक डीजे.
अर्थातच वाकडी तिकडी बाबळीला हिरवा हिरवा पाला. अरे दूर दूर मारेगा जीवन भाई हमारा, लेकिन झुकेगा नहीं साला. आलाय षटकार. धावसंख्या 43च्या घरामध्ये विकी यांच्यावरती केलं आक्रमण. जणू काही विकीला खायला दिली की काय लोणावल्याची चिकी असंच म्हणावं लागेल या मॅचच्या दरम्यान. ज्या विकीने अगोदरच्या 2 सामन्यामध्ये प्रतिभावंत गोलंदाजी केली होती, त्याच्या विरोधामध्ये जीवन नावाचं ट्रम्प कार्ड वापरलं गेलं आणि या जीवन नावाच्या ट्रम्प कार्डनं अगदी मॅचच्या दरम्यान आपल्या बॅटचा जलवा दाखवला गेलाय. आता या जोडीला फोडणं बंधनकारक राहील, अन्यथा धावांचा पाऊसच पडला जाईल. इथे अजून एक, आज ना छोडूंगा तुझे, तुमने क्या समझाए मुझे, अरे दिल में है तूफान भरा, जीवन भाई क्या मारा क्या मारा क्या मारा. लगातारचा दुसरा षटकार आलाय जीवनच्या बॅट मधून. चेंडूचा केलाय लिंबू. इट्स आउट ऑफ द पार्क. आला अजून एक मोठा षटकार. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय रामदास शेवाळे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट पनवेल यांचा या ठिकाणी आपण ग्रामस्थ मंडळ साडी यांच्या वतीने सन्मान करत आहोत. मी सरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारावा. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय प्रकाश श्रीपती देवरे यांनी त्यांचा सन्मान करावा. इथे पाहतो आपण मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. इथे पाहतो आपण भारताची संस्कृती जपत असताना पाहतो आपण आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ते शुभ सन्मान केला जातो. या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर ज्यांची उपस्थिती प्रार्थने लाभली गेली जाते. अर्थात समाजसेवा हीच माझी ईश्वर सेवा, हे व्रत ज्या व्यक्तिमत्वांना आजपर्यंत इथपूर पाहायला मिळाले, त्यांच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा सातत्याने करत आणणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात दादांचा इथे शुभ सन्मान केला जाईल साहेबांचा आयोजकांच्या माध्यमातून. आज साळी गावाचा हा रोशन मिना आपल्याला पाहायला मिळतोय आणि साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. परंतु इथे मॅचच्या दिशेने आपण तुर्तास्त वळणार आहोत. मॅचच्या दिशेने जात असताना पाहतो इथे झेल सोडला गेला. कदाचित साई टीमचा हा खेळ कुठेतरी येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना खडतर प्रवास करावा लागेल की काय असा सांगून देणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पाहतो आपण धावसंख्या जाऊन पोहोचली 64 64च्या घरामध्ये. षटक क्रमांक 4 वरती प्राचारण केले साहिल सावंत या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. इथे धावसंख्या उसंडून व्हायला गेल्या. तर उसंडून मतलब म्हणावं लागेल तर चोप मार दिलाय गोलंदाजांना या मॅचच्या दरम्यान. परंतु हा साहिल कमबॅक करणार का, करायला हरकत नाही. इथे खोलवर पदे चेंडू जमिनीला गुदगुल्या करत आपल्याला पाहायला मिळते. तिथे अडवला जाते, उचलणं फेकणार, फक्त मिळते एकच धाव. एका धाव्याने धावसंख्या 65च्या घरामध्ये 65 धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा साई टीम बॅटिंग करेल ना, त्यावेळेस तुम्हाला फक्त अजय सावंत आणि अतुल मोरेचा चलवाज आपल्याला पाहायला मिळणार. पुढचा चेंडू राऊंड द विकेट्सने स्लोअर पदे चेंडू त्याच्यावरती कडक आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू फसला गेला होता फटका, परंतु तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस, 2 धावा पूर्ण पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा मानस केला जाणार नाहीये. 2 धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 67
अर्थात 67च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 67 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लाईफलाईन देखील आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे स्टेशन मानसरोवर आणि तिथून लाईफलाईन धावताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईचं लाईफलाईन आपल्याला पाहायला मिळते. ही धावती ट्रेन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर जातोय आपण ग्राउंडच्या दिशेने. तिथे मॅचमध्ये शिरकाव केलाय. साहिलने कुठेतरी खंबॅक केलाय या मॅचच्या दरम्यान. 3 गोलंदाजच्या पाठीमागे विचार केला तर भरपूर सारा मार दिला होता, परंतु या मॅचच्या दरम्यान या षटकामध्येच प्रभाववंत गोलंदाजी, प्रतिभावंत गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे सातत्याने खोलपदे चेंडू सातत्याने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे अलॉंग द कार्पेट एका धावेचं मानस, दुसरी धाव जोखीम घेतली, परंतु खराबपैकी इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या धावेचा मानस, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट लेझी, आणि इथे कितवी धाव केली जाईल आणि कदाचित 5व्या धावाच्या प्रयत्नामध्ये 5व्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये मी तर म्हणेन इथे 4 धावा काढल्या गेल्यात. 5व्या धावाच्या प्रयत्नामध्ये खेळाडू होईल बाद. इथे 4 धावा आपण ऍड करूयात आणि पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 74 झालेत आणि 75 धावाचा भला मोठा डोंगर उभारला गेला टीम आपल्याला पाहायला मिळेल साई टीमच्या माध्यमातून.
आल्याचा आनंद झाला असावा, जणू काही पहिला पुत्रप्राप्तीचा आनंद झाला असावा टीम जकातवाडी या टीमच्या लगआउट मध्ये. पाहतो आपण पहिल्याच चेंडूच्या पाठीमागे मोठा धक्का दिला विशाल भोसले आणि कंपनीनं, अर्थातच साई टीम्सला 75 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर जर का तुमची विकेट्स गेली तर नक्की तुमच्यावरती दबाव वाढत असतो. परंतु या टीमचा मित्र म्हणेन षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये आलाय, अर्थातच सागर आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतो सागरच्या बॅटवर फटका फसला गेला, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जीवन आपल्याला पाहायला मिळतात. धावत्या पावलाने झेल अक्षरशः पकडला गेलाय आणि विकेटचं झालं इथं पतन. अजून एक मोठा धक्का, तू चल मैं आया. खऱ्या अर्थानं उरुमडी विभाग म्हटलं तर ते नाव अधरानं घेतलं जातं. अर्थातच ज्या नावाचा परिचय आपल्या कामाच्या परिचयातून झाला गेला असं नाव म्हणजे अर्थातच अजितदादा जाधव, आणि त्याचबरोबर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या उरुमडी विभागाचं नाव ज्याने अटके पार घेऊन गेला असं व्यक्तिमत्व अर्थातच कल्पेश दादा सपकाळ यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आज या साळी गावानं कमवलेला 7 बार राहतो म्हणजे माणुसकीचा. आज माणुसकीचा धर्म स्वीकारला गेलाय आणि पाहतो आपण माणुसकीची नाती जोडण्याचं काम या आयोजनाच्या माध्यमातून करण्यात आलंय. इथे फोटो सेशन केला जातोय. अजितदादा अँड कंपनी अर्थातच आपल्याला पाहायला मिळते कल्पेश दादा सपकाळ अँड कंपनी यांच्या माध्यमातून ही शिनछत्र येणाऱ्या पर्व क्रमांक 10 मध्ये आपल्या आठवणींना उजाळा देणारी नक्कीच ठरली जाते, यातील मात्र शंका नाहीये. परंतु जाता पण मॅचच्या दिशेने एक हाय टेस्ट ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे आता मित्र म्हणेन या खेळाडूंना इथं कसपणा लावा लागेल. अर्थातच इथे मित्र म्हणेन अतुल मोरेला असं काही करावं लागेल. निसटलेला सामना आपल्यामध्ये कसा फिरवता येईल याचं काम करावं लागेल कॅप्टनला. इथे मित्र म्हणे कप्तान चला सीन आता, आणि इथे कप्तान देखील फसला गेला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक वा भाई वा, आदर्श आणि जीवनचा जलवा अबाधित ठेवला जातोय. काय फलंदाजी, परंतु त्या फलंदाजीला तोडीस तोड उत्तर देत असताना त्याहूनही अधिकतम सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जणू काही मैदानाच्या आतमध्ये जॉन्टी रोल्स उतरला की काय अमानवीय झेल अविश्वसनीय झेल स्वीकारले जातात. हाताचं व्यक्तिमत्व अर्थातच कल्पेश दादा सपकाळ साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करत आहोत आपण साळी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 9 च्या ददीपेपर 16 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम साळी, त्यांच्या विरोधामध्ये टीम जकातवाडी यांच्यातील पहिली मॅच. इथे पाहतोय फुल टॉस चेंडू ताच्यावरती करारा प्रहार, चेंडू जातोय इट्स आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार, षटकार आला गेला. या षटकारांची नितांत आवश्यकता आहे. या षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. काय बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. अर्थातच टीम पाहायला मिळते जकातवाडी धुरंधर. या जकातवाडी धुरंधर अक्षरशः पाणी पाजलंय मित्र म्हणेन.
परंतु दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा उलटफेर करायचा असेल ना तर टीम साई टीमच्या धुरंधरला अशीच बॅटिंग करावी लागेल. ते बॅटिंग होईला हरकत नाहीये. इथे अजून एक लगातारचा दुसरा षटकार आला. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय राहुल देवरे. तेरा धावा मैदानाच्या आतमध्ये डावकुरे हाताचा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आदर्शला प्राचारण केलंय. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. इथे अजून एक येईल का? यायला हरकत नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स. जोर धरो किती धावा मिळल्या जातील. बाजूला राहुल देवरे हे दोन पैलवान मैदानाच्या आतमध्ये आपले बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. साई टीमचा डागावडा अक्षरशः पाहतोय आपण. टाळ्या शिट्ट्यांचा जय घोष केला जातोय. सांगून देत असेल म्हणत असतील हेची दान दे गा देवा. अरे भावा अजून 2-4 यावा. इथे पाहतोय आपण स्विंग अँड मिस. बॅट फिरवली होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. परंतु आदर्श देखील गच्चा गुरु का चेला नाहीये. त्याच्या टीमने देखील त्याच्यावरती विश्वास दाखवलाय ना. तशी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे लढावं लागेल. इथे पाहतोय खोलवर पद्धतीचा चेंडू मिनी हॅव कॅप्टर इम्प्लिमेंट केला. तिथे पाहतोय आपण 30 यार्ड मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळणार आहे. एका धावेच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन बोलले तब्बल 18च्या घरामध्ये. 18 धाव आपल्याला पाहायला मिळते. राहुल यांच्यावरती नजर असेल. राहुल आपल्याला पाहायला मिळते. राहुलने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की काय असंच म्हणावं लागेल. इथे 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 ते वाईट बॉलची सांगता करण्यात पंच आमच्याकडे वळले जातात. वाईट बॉलची सांगता करण्यात आली. आदर्श याच्यावरती कदाचित दबाव दडपण जाणवत असेल की काय. कारण की याच राहुलने दोन षटकार ठोकले गेले लगातारचे. इथे अजून एक वाईट चेंडू. लगातारचा पाहतो आपण दुसरा चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते. या चुका टाळाव्या लागतील जकातवाडी या टीम्सला. जरूर तुम्ही धावा 75 बनवल्यात परंतु हे विसरून चालणार नाही. साई टीम मोक्याच्या क्षणाला पलटवार करते आणि इथे पाहतो राहुल देवरेचा तडाखा फटका फसला की काय. इथे आलाय जाताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल देवरे हे ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटचा जणू काही या खेळाडूला भूक लागली की काय. रनांची भूक धावांची भूक लागली की काय. इथे काय घडतं. इथे स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळते. एक धावेपासून वंचित ठेवावं लागतंय. धावसंख्या 1ने वाढली जाईल. लेग बायच्या स्वरूपातील धाव प्राप्त झाली गेली. या धावसंख्या 27च्या घरामध्ये सातत्याने आवाज केला जातोय मारायचं आहे परंतु इथे आता बॅटचा जलवा दाखवावा लागेल. यशस्वी भव हा बारा इथे घ्यावा लागेल. इथे पाहता आपण कव्हर पॉइंट वरील लाजवाब फटका. तिथे जीवन तैनात केलाय. जीवनची तैनात दिनचर्यापणा लागली गेली.
फेकी आपल्याला सुरेख पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. असे म्हणता बिना हवा से फूल क्या खिले जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या टीम जीत पाएगी साई टीम जब तक छक्के और चौकी की बारिश न हो. तर पाहतोय आपण नक्कीच आपल्या या स्पर्धेतून रजा घेत आहेत. अर्थातच आपलं आदर्श व्यक्तिमत्व रमेश देवरे मुंबई पोलीस, अर्थातच माऊली. धावसंख्या 27च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 27 धाव आपल्याला पाहायला मिळते. आता आस्किंग रन रेट प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळेल. पंच्याहत्तर धावाचा भला मोठा डोंगर उभा केलाय या मॅचच्या दरम्यान. हे मॅच कोणत्या पद्धतीची राहिली जाणार. थोडीशी दिलगिरी व्यक्त करत आहोत आम्ही. 28 धावा झाल्यात. इथे खोलवर पदाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. तिथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 29च्या घरामध्ये थोडंसं करेक्शन करण्यामध्ये यशस्वी झालो आम्ही. करेक्शन केले. 28 धावा आपल्याला पाहायला मिळते. आता चेंडू तुम्हाला पाहायला मिळते या मॅचच्या दरम्यान. येणारे चेंडू असतील 11. 46 धावा. 11 चेंडू 46 धावा. इथं अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्र म्हणून अशक्य शक्य करावं लागेल राहुलला. खोलातील चेंडू हाताळण्यात यशस्वी झाला. इथे चेंडूला बैठ केलं गेलं. अर्थातच षटक क्रमांक 3 कोणावरती सोपवलं गेलं. अर्थातच सोमनाथ आले. नाथाचा नाथ सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आपल्या फिरकीची जादू चालवताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू सातत्याने हाताळण्यामध्ये यशस्वी ठरला गेला आहे गोलंदाज. त्यांच्याकडे मित्र म्हणेन दांडगा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं. तो एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान. इथे पाहतोय खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतोय एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा मानस केला जातोय का, परंतु इथे काय करायचं. विनाशकालीन विपरीत बुद्धी. इथे पाहतोय आपण काय घडते मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट्स पडली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रशांत शिंदे हे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावणार का पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ आपला गोलंदाजीचा जलवा दाखवणार, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. प्रशांत शिंदे आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळेल. या 2 चेंडूच्या पाठीमागे मोठे फटके येणार का, हे देखील पाहणं तितकंच आणि महत्वाची बाब राहिली जाईल. इथे पाहतो आपण खोलवर पद्धतीचा चेंडू उडवला गेला. तिथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या 1ने वाढली जरूर जाईल, परंतु विजयाच्या दिशेपासून पोहोचली जाईल का टीम, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. इथे पाहतोय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि इथे पाहतोय आपण एका धावेवरती समाधान मानावं लागते. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झाला मंडळी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू 43 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 43 धावा अवघड आहे, परंतु सोपं करावं लागेल. सोपं केव्हा होईल, ज्यावेळेस पहिल्या 3 चेंडूच्या पाठीमागे मोठे ब्लास्ट येतील ना, त्यावेळेस सर्व काही सोपं होईल. त्याच्यामध्ये एखादा नो बॉल आला, त्याच्यावरती मोठा ब्लास्ट आला, तर सर्व काही शक्य होईल. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला थाला दिला नाहीत आहे, दिला जात नाही हे खरं आहे, परंतु क्रिकेट जर तर शिवाय देखील नाहीये. सागर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. सागरचा पहिला चेंडू स्ट्रायकरला त्याच्या बॅटमधून मोठमोठे ब्लास्ट आले. असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच राहुल देवरे शेवटचं षटक मॅच दूर जाताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 43 धावा. इथे फटका जरूर आलाय राहुल देवरे यांच्या पॅड मधून. उंचच उंच लांबच लांब आलाय षटकार.
या फटक्याची नितांत आवश्यकता होती. कदाचित फटके उशिराने आलेत की काय असाच प्रश्नचिन्ह असावा चाहत्यांच्या मनामध्ये. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे खोलवर बद्या चेंडू ताच्यावरती केलाय आक्रमण. राहुल देवरे ट्रम्पकार्ड मैदानाच्या आतमध्ये एक हाती झुंज देतोय, लढतोय, परंतु हे फटके पहिल्यापासून येणे गरजेचं होतं. परंतु आता या क्षणाला राहुल देवरे किती फरक दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे मॅच मित्र म्हणेन सुटली गेली साईड टीमच्या माध्यमातून. इथे पाहतो आपण चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही वाईट यॉर्कर हाताळण्यामध्ये यशस्वी ठरला गेला हा खेळाडू. आणि इथे पाहतो आपण त्याचबरोबर पाहतो आपण कालच्या दिवसामध्ये ज्या संघाचा बोलबाला अबाधित राहिला गेला तो संघ अर्थातच उर्मोडे विभागातील दादा संघ म्हणून ज्या संघाला पाहिलं जातं तो टीम आपल्याला पाहायला मिळते कुरुड टीम. त्या संघाचे दोन धुरंधर अर्थातच एक भाई तबाई तर दुसरा बी तबाई, अर्थात दोन भाई दोन तबाई, नरेंद्र कुरे आणि देवेंद्र कुरे यांचं देखील शुभागमन झाले स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची टीम कालच्या दिवसामध्ये त्यांचा जो खेळ होता ना अक्षरशः जणू काही धावांचा पाऊसच पाडला की काय असंच पाहायला मिळालं. ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून या खेळाडूची वर्णी लागते तो नरेंद्र कुरे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा आजच्या दिवसातील खेळ देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅच